महापालिका महासभेत प्रचंड गदारोळ. स्थिती न बदलल्यास राजीनामा देईन, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुडे यांचा भरसभेत शब्द. कुठलाही प्रभाव न घेता आर्थिक उत्पन्न महानगरपालिका वाढवा, हे वाढल्यानंतर वर्षभरात जरी कामं झाली तर आयुक्त म्हणून राजीनामा देईल. बस आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात. कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर. नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार. क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर. संपर्क 90 286 10 470. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 10व्या सर्वसाधारण सभेत पाणीपट्टी दरवाढ, कचरा व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या कारभारावरून जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. प्रशासनाने मांडलेल्या मूळ प्रस्तावाला विरोध करत नगरसेवकांनी काळजावर दगड ठेवून अखेर उपसूचनेसह नैसर्गिक पाणीपट्टी दरवाढीला मंजुरी दिली आहे. मात्र ही दरवाढ देताना प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नगरसेवकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. सभेत बोलताना नगरसेवकांनी शहरातील पाण्याचे भीषण वास्तव मांडले. शहरात 25,000 बोगस नळ कनेक्शन आहेत. 40 MLD पाण्याची गळती होते, तर 20 MLD पाणी चोरीला जाते. केवळ 40% पाण्याचेच बिलिंग होत असताना नागरिकांना मुबलक व स्वच्छ पाणी न देता ही दरवाढ कशासाठी, असा सवाल नगरसेवकांनी केला. त्याचसोबत शहरातील 20 प्रभागात कचरा गाड्या नियमित येत नाहीत. 199 कचरा टिप्परपैकी किती सुरू आहेत याची माहिती नाही आणि फवारणीच्या नावाने वर्षाला 30 ते 35 लाख रुपयांचे डिझेल विकले जाते, असा गंभीर आरोपही नगरसेवक अमर समर्थ यांनी केला. नगरसेवकांच्या या आक्रमक भूमिकेनंतर आणि अधिकारी एसीत बसून काम करत नाहीत या आरोपांवर महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली. पाणी पुरवठा विभाग रोज पाणी देऊ शकत नसेल, पाणी गळती किंवा चोरी रोखू शकत नसेल आणि पाणीपट्टी दरवाढीनंतरही महापालिकेची स्थिती बदलली नाही तर मी आयुक्तपदाचा राजीनामा देईन, असा थेट शब्द आयुक्तांनी भरसभेत दिला. तसेच पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेशही त्यांनी दिले. यावेळी बोलताना महापौर रुपाराणी निकम म्हणाल्या, कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी अत्यंत जड अंतकरणाने आणि काळजावर दगड ठेवून नैसर्गिक पाणीपट्टी दरवाढीला मंजुरी दिली आहे. मात्र हा निर्णय कायमस्वरूपी नसून पुढील 3 ते 4 महिन्यात प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल. प्रशासनाने अपेक्षित सुधारणा न केल्यास अथवा दिलेल्या उपसूचनांचे पालन न केल्यास ही दरवाढ मागे घेतली जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी महासभेत दिला. दरम्यान महापौर रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत दरवाढीनंतर दर महिन्याला वाढीव बिलांचा हिशोब सभागृहाला सादर करावा लागेल, अशी अट घालून ही दरवाढ मान्य करण्यात आली. याशिवाय कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यासह पुरवणी मागणीतील अनेक प्रस्तावांना उपसूचनेसह मंजुरी देण्यात आली. आता दरवाढ तर मंजूर झाली आहे, पण आता कोल्हापूरकरांना नियमित व मुबलक पाणी मिळणार का आणि महापालिकेचा कारभार खरोखरच सुधारणार की आयुक्तांवर राजीनाम्याची वेळ येणार, हे येणारा काळच ठरवेल. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.